रेडी झालं आपलं खूपच झणझणीत आणि टेस्टी असं मंचाव सूप. आता त्याच्यावरची थोडीशी स्प्रिंग ऑनियन टाकून त्याला सजवून घ्यायचं आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. एकदम गरम थंडीच्या दिवसामध्ये ना मंचाव सूपची रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे फायबर्स आहेत, त्याच्यामुळे वेट लॉस साठी खूप छान आणि पोषक अशी रेसिपी आहे. फक्त ह्याच्यामध्ये टाकलेले सॉस स्किप करायचे आणि वेट लॉस साठी ही रेसिपी करायची. नमस्कार मंडळींनो, मी आहे वनश्री आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपीमध्ये. तर आपण 2-3 दिवस झालं सूप सिरीज चालू केलेली आहे. आता थंडीचे दिवस चालू आहेत, म्हटलं घसाला काहीतरी गरम छान, त्याच्यामुळे आपण सूप सिरीज चालू करावी. आणि वेट लॉससाठी पण सूप चालतंच ना, रात्री लिक्विड म्हणून जरी सूप पिलं ना तरी पण वेट लॉस आपलं फास्ट होतं रात्री जेवणापेक्षा. तर सूप सिरीजच्या पहिल्या भागामध्ये आपण केलं होतं टोमॅटो सूप, दुसऱ्या सूप सिरीजच्या भागामध्ये आपण केलं होतं कॉर्न सूप आणि आज तिसरा सूप सिरीजचा भाग आहे. तर आज तिसऱ्या भागामध्ये मी करत आहे मंचाव सूप. आणि बाकीचे जे 2 भागाचे सूप आहेत, कॉर्न सूप आणि टोमॅटो सूप, त्याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. जर तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही तिथे जाऊन लिंकवरती क्लिक करून बघू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझे व्हिडिओज आवडले तर सगळ्यांना शेअर करा. आणि सूप सिरीजमध्ये तुम्हाला अजून कुठले वेगवेगळ्या प्रकारचे सूप माहीत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून सांगा, म्हणजे आपण ते सूप करून सगळ्यांपर्यंत पोहोचवूया. तर आता सूप सिरीजला आपण कुठलं साहित्य घेतलं, त्याची कृती काय हे आपण. तर मी ते मंचाव सूपसाठी घेतलेलं आहे. मी ह्या कपाने सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे. आणि हे 3 ते 4 जणांसाठी होणार आपलं. कांदा, बीन्स माझ्याकडे थोडे होते म्हणून मी बीन्स कमी घेतले, शिमला मिरची, गाजर, एकदम छोटं चिरलेला कोबी, आलं लसूण पेस्ट आणि आपली नॉर्मल मिरची. आणि आपल्या गाडेपणासाठी नेहमीप्रमाणे सूपसाठी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, मिरे पावडर, चवीपुरतं मीठ, 1 स्पून विनेगर टाकायचं, 1 चमचा सोया सॉस टाकायचा आणि रेड चिली सॉस. पण रेड चिली सॉस तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही त्याला ऑप्शन म्हणून आपली लाल चटणी पण वापरू शकतात. तर हे जर मी मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर देतेच आहे, तर तुम्ही तिथे पण जाऊन बघा. आणि तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण टाकू शकतात. विनेगरला ऑप्शनल लिंबाचा रस आहे. मला वेगवेगळं करून खायची काही पण सवय आहे आणि किंवा मी रेसिपीज पण रोज करते, त्याच्यामुळे मी विनेगर आणून ठेवलेलं आहे. पण आपलं गावाकडे किंवा जे घरच्या गृहिणी आहेत प्रत्येकाकडे विनेगर तर अवेलेबल नाही आहे, म्हणून तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता. आपलं तेल गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये मी टाकते आलं लसूण पेस्ट आणि कांदा, मिरची आणि हे हलवून घ्यायचं छान. कांदा जरा गोल्डन ब्राऊन मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा तेलामध्ये. आलं लसूण पेस्ट मुळे काय होते माहिती का, सूपला छान असं एक स्मेल येतो आणि खायला पण टेस्टी होतं. त्याच्यामुळे आलं लसूण पेस्ट कधी स्किप करायची नाही कुठल्या पण सूप मध्ये, म्हणजे कुठल्या पण भाजीमध्ये असू द्या. आलं लसूण पेस्ट न खूप छान अशी टेस्ट येते. 1-2 मिनिट मी हे परतून घेते. छान असं भाजून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जाईल आपलं कोबी, गाजर, शिमला मिरची, बीन्स. छान हे पण असं लो टू मीडियम फ्लेम करत छान परतून घ्यायचं. हे पण ह्याचा क्रंचीनेस पण थोडासा कमी होईपर्यंत हे परतायचं आपल्याला. येस, बघा किती छान दिसते, रंगीबिरंगी कलरफुल. 5 मिनिट हे परतत राहायचं. किंवा तेलावर वाफवायसाठी थोडस तुम्ही झाकून पण ठेवू शकतात. मी ह्याच्यामध्ये पाणी थोडं पण ओतलेलं नाहीये. 5 मिनिट मी झाकून ठेवते. आपलं वाफ बसलेली 6 मिनिट झालेले आहेत आपले. आणि हे थोडस हलवून घेते.
खूप असं मऊसूत झालंय. 6 ते 7 मिनिटच मी लो फ्लेम वरती झाकण ठेवलेलं. ह्याचा क्रंचीनेसपणा जो आपल्याला रिमूव्ह करायचा होता ना, तो पूर्ण रिमूव्ह झालेला आहे. पूर्ण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, खूप छान झाले. आता ह्याच्यामध्ये जाईल आपलं 1 चमचा सोया सॉस. तर ह्याच्यावरतीच आपण 1 चमचा चिली सॉस टाकूयात. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चिली सॉसला ऑप्शन तुम्ही आपलं लाल तिखट टाकू शकतात. आणि 1 चमचा विनेगर, 1 टोपण आणि 1 चमचा मोस्टली सेमच असतो. ह्याच्यामध्ये जाईल चवीपुरतं मीठ. आता आपण जे विनेगर, सोया सॉस, चिली सॉस, मीठ टाकले ना, ते सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण. खूप सेम हॉटेलमधल्या मंचाव सारखं स्मेल येतो. एक 2 मिनिट हे परतून घेते सगळं सारण. दोन मिनिट परतून घेतले आणि एक मोजून 2 मिनिट परत मी फिरून झाकून ठेवते. मोजून 2 मिनिट. आता बघा, इथून मी 1 ग्लास पाणी घेतले. ठीक आहे, पण आता आपल्याला माहित नाही किती पाणी खपते, तर आपण टाकत ओतत बघूयात किती लागतंय कन्सिस्टन्सी प्रमाणे. एक ग्लास तर लागलेले. अजून एक अर्धा ग्लास ओतूयात. एक अर्धा ग्लास पाणी ओतते अजून, मोजून अर्धा ग्लास. तुम्हाला जसं पातळ घट्ट हवं त्यानुसार तुम्ही पाणी ओता. प्रत्येकाचं घट्ट पातळचं चॉईस वेगळंच असतंय ना. आणि हे थोडस उकळू देऊयात आपण. आता उकळी आलेली आहे. आपला छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, मी कॉर्नफ्लावर मध्ये थोडस पाणी ओतलेलं आहे. आणि आता हे उकळी आल्यानंतर ना आपल्या ह्याच्यामध्ये हे ओतायचं. उकळी येऊ द्यायची पूर्ण सूप मध्ये. आणि थोडस मी वरून ना थोडीशी किंचितशी मिरेपूड टाकते. आणि हे पूर्ण हलवून घ्यायचं. आता मी तुम्हाला पण दाखवते. मी कॉर्नफ्लॉवर मध्ये पाणी मिक्स करून टाकले ना, त्याच्यामुळे एक छानशी कन्सिस्टन्सी आणि गाढेपणा आलेला आहे आपल्या सूपला. तुम्हाला मी दाखवते कॉर्नफ्लॉवर मुळे. आता छान एक उकळी येऊ द्यायची अजून. झाकून मोजून लो फ्लेम वरती 5 मिनिट साठी एक उकळी येऊ देते. मग आपलं झालं रेडी सगळ्यांना खायसाठी टेस्टी असं पेयसाठी मंचाव सूप. एकदम गरम. थंडीच्या दिवसामध्ये ना मंचाव सूपची रेसिपी नक्की ट्राय करा. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे फायबर्स आहेत. त्याच्यामुळे वेट लॉस साठी खूप छान आणि पोषक अशी रेसिपी आहे. फक्त ह्याच्यामध्ये टाकलेले सॉस मिक्स करायचे आणि वेट लॉस साठी ही रेसिपी करायची. कारण की एकाच वेळेस आपल्याला सगळे फायबर्स मिळतात शरीराला. वेट लॉस साठी हेल्प करते.